बॉईज हॉस्टेल आडगावला जाण्याकरिता योग्य मार्ग कोणता हे मी ह्यात दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। रस्त्यामध्ये तुम्हाला बळी मंदिर, डी मार्ट हे सुद्धा तुम्हाला दिसेल। डी मार्टच्या एक्झॅक्ट समोरच एक उतरता रस्ता आहे। त्या रस्त्याच्या दिशेने सरळ जाताच तुम्हाला बॉईज हॉस्टेल दिसेल, जसं की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे। डी मार्ट पण आहे, जेणेकरून मुलांना काही वस्तू घेण्यासाठी त्यांना जवळच पडेल। किराणा दुकानही जवळ आहे। फायनली आपण तुम्हाला दाखवतो शासकीय वसतिगृह। आता आपण शासकीय वसतिगृहामध्ये आलेलो आहे, इंटर केलंच आहे। शासकीय वसतिगृहाचा परिसर खूप स्वच्छ आणि चांगला आहे। या वसतिगृहामध्ये एका युनिटमध्ये 1000 मुलं राहतात। असे इथे 4-5 युनिट आहेत। इथे सध्या तुम्हाला मी एक आणि 2 युनिट दाखवतो, जेणेकरून तुम्हालाही कल्पना येईल की बाकीचे युनिट कसे असतात। हा बाहेरचा परिसर आहे। आतमध्ये एंटर केल्याच्यानंतर तुम्हाला हे असं काय दिसेल। मुलांना पिण्याकरिता इथे पाणीही अवेलेबल आहे, जेणेकरून मुलांना फिल्टरचं पाणी तर भेटलं। तर तुम्हाला ग्राउंड दाखवतो। ग्राउंड इथे मुलांना आहे। हे सध्याला युनिट 2चं ग्राउंड आहे। युनिट 2 युनिट 1 हे एकत्रच आहेत, फक्त दिसायला थोडे अलग दिसतात, बाकी नॉर्मल तर एकत्रच आहेत। हा माझा रूम, मी स्वतः युनिट 1चा आहे विद्यार्थी। एका रूममध्ये 4 मुलं राहू शकतात। मुलांना राहण्याकरिता सेपरेट त्यांचा बेड, त्याला कबर्ड, त्यांना टेबल, खुर्ची, उशी, गादी, चादर आणि आंघोळीकरिता बकेट, जेवढ्या गरजेवान वस्तू त्या सर्व काय दिल्या जातात। इथे लाईट, फॅन सर्व काय अवेलेबल आहेत। हा मधला माझा बेड, बाकीचे माझ्या मित्रांचे बेड। इथे मुलांना फळांमध्ये सफरचंद, चिक्कू, केळी असे अनेक फळ इथे भेटले जातात। दिवसातून त्यांना 2 फळं मिळतात। हा सेपरेट कपाट, हा वॉशरूम बाथरूम एकत्रच आहेत। हा तर झाला रूमचा भाग। तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो। तर लेट्स स्टार्ट। इथे हे युनिट 1 आहे। तसं तुम्हाला दाखवलं पाणीकरिता आपल्याला दिसलं। हे 2रा नंबरचा ऑप्शन, ती टाकी। हा 1 नंबर ऑप्शन युनिट 1चा भाग आहे। तसं की तुम्हाला सांगितलं की पाण्याच्या पिण्याकरिता तुम्हाला फिल्टर पाण्याच्या आहेत, पण टाकीही अवेलेबल आहे, जेणेकरून कोणाला पाणी पिण्याकरिता अडचण होणार नाही। ही कॅन्टीन। हा सध्याला बुधवार असल्यामुळे आज आम्हाला नॉनव्हेज आहे। बुधवारी बकऱ्याचं मटण खायला मिळतात आणि रविवारच्या दिवशी ते चिकन मिळतं। 250 ग्राम चिकन, 250 ग्राम मटण, 250 ग्राम। व्हेजमध्ये मुलांना डाळ भात, एखादं स्वीट, एखादी चविष्ट भाजी वगैरे वगैरे।
मुलांना बसण्याकरिता कॅन्टीनमध्ये टेबल आहेत, खुर्च्या आहेत. ह्या मावशीच्या सर्व करतात. ते मुलं आंधळे आहेत, अपंग आंधळे यांनाही इथे जागा आहेत, राखीव जागा. सकाळी हा नाश्ता असा मिळतो, अंडी, दूध. आणि ह्या बसून, ज्याला बसून आसन जेवायचं असेल बसून, इथे मुलं ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळतात, फुटबॉल, बास्केटबॉल असे अनेक काही खेळ इथे एकत्र मिळून खेळतात. मुलांचं मन इथे रमण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत इथं मुलांचा सहवास, इथं फ्रेंडली मुलं एकत्र करणारे आणि युनिट करणारे. त्याचं उदाहरण इथे तुम्हाला दिसतंच. एन्जॉय टाईम असताना, फुल एन्जॉय करताना. इथं शिवजयंती, भीम जयंती, या अण्णाभाऊ जयंती या वगैरे वगैरे असे भरपूर काही गोष्टी खूप आनंदाने आणि एकत्र येऊन पोरं साजरे करतात. मुलांना दर महिना 800 रुपये भत्ता मिळतो. ड्रेस कोड अलग, ड्रेस कोडचे 2500 रुपये प्लस त्यांची स्टेशनरी असेल, त्यांचा सहलीचा खर्च असेल, या वगैरे वगैरे असे भरपूर काही गोष्टीकरिता ही भत्ता इथे मिळाला जातो यांना. ग्राउंडमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. एक्सरसाइज, पुशअप, अजून बाकी काय वगैरे वगैरे गोष्टी. पार्किंगकरिता इथे पार्किंग स्पॉट पण आहेत. आणि हे सर्व काही शासकीय वसतिगृहाचा एक छोटासा ब्लॉग, आमचं फायनली बॉईज हॉस्टेल. आशा करतो की तुम्हाला आवडेल. तर माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी वाट बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.